नमस्कार मित्रांनो, आज आम्ही बनवत आहोत इडलीसाठी सांबार बनवताना ही प्रक्रिया आहे। याच्यामध्ये कुकरमध्ये राई, जिरं, लसूण, मेथी हे सगळं टाकलेलं आहे आणि त्यात आता सांबारसाठी लागणारी डाळ, भोपळा, मीठ, मसाला आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये आता भोपळा जात आहे। आता त्याच्यामध्ये भोपळा ॲड केलेला आहे आणि आता एक साईडला आमची इडलीचं भांडं लागलेलं आहे। त्या भोपळ्याला आता व्यवस्थित ढवळून घेतलं जात आहे, थोडंसं पाणी टाकून सांबार तयार होण्यासाठी। आता कुकरचं झाकण लावलं जाईल। ह्या साईडला इडली तयार होत आहे। थोड्याच वेळामध्ये शिटी वाजेल। साधारणतः कुकरच्या 3 शिट्ट्या घेतल्या जातील आणि 3 शिट्ट्यांमध्ये आपलं सांबार तयार होईल। आणि आता ही इडलीसुद्धा तयार व्हायला लागली आहे। मस्त वाफ सुटू लागली आहे भांड्यातून। ती इडली बाहेर काढली जाईल आणि त्याच्या ठिकाणी दुसरी इडली भरली जाईल। आपण बघू शकता इडलीचं पीठ किती मस्त आलं आहे। हे पहा, इडलीचं पीठ किती छान आलं आहे। काल रात्री भिजत ठेवलेलं। यामध्ये आपण 1 वाटी उडीद डाळ, 2 वाटी तांदूळ आणि 1 वाटी पोहे असं मिश्रण करून ते रात्री आंबवण्यासाठी ठेवलेलं आणि आज सकाळी मस्तपैकी हे सर्व वर आलेलं आहे। हे आता मी झाकून ठेवतो आहे। आता हे दुसरं ते म्हणजे चटणी तयार करण्यासाठी जिरं, मिरची, कोथिंबीर, मीठ आणि हे आपलं नारळाचा खीस असं सगळं बनवून मिक्सरमध्ये लावलं जाईल आणि याची मस्त चटणी तयार होईल। सांबार, इडली आणि चटणी। मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे कमेंट करा। धन्यवाद।